सकाळी सकाळी आमची पिकअप घेऊन आम्ही झालो होतो रेडी. खूप एक्साइटेडमेंट अशी ही ट्रिप. खूप मजा येणार होती या ट्रिपला. आणि पिकअपमध्ये फ्यूल फुल करून आम्ही निघालो ते हिंद केसरी मैदान पुसेगाव हे बघण्यासाठी. आमच्यासोबत काही सहकारी मित्र गणेश, सागर, अल्पेश, राहुल आणि जाता जाता चापडगावहून रामहरी शेठ आव्हाड आमचे मित्र यांना देखील घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही लवकरच फ्यूल फुल करून तसेच गाडीत गरजेच्या वस्तू म्हणजे पाण्याच्या बाटल्या, गाद्या सर्व टाकून सकाळी सकाळी तयार होऊन निघालो होतो. आपले सहकारी अक्षय कापकर यांचीच ही गाडी आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो. मी तसं पुढे काय काय होतं तुम्हाला सांगतो. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलिंग विथ प्रवीणमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप 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 स्वागत. मी तुमचा आवडता होस्ट प्रवीण. आज आपण या प्रवासाची सुरुवात केली आहे सिन्नर तालुका, सिन्नर जिल्हा नाशिक येथून. आम्ही हा प्रवास आज सिन्नर आळेफाटा या मार्गे पुसेगावकरता करीत आहोत. आणि पुसेगावमध्ये जी स्पर्धा आहे मोठी हिंद केसरीची बैलगाडा शर्यत, ती आपण पूर्ण या ब्लॉगमधून कव्हर करणार आहोत. तुम्ही बघत राहा, तुम्हाला पण खूप मजा येईल. आम्ही पण मजा करतच जाणार आहे. मजा जे काही होणार आहे ते तुमच्या सर्वांसोबत शेअर नक्कीच करू आणि तुम्हाला पण खूप आनंद येईल. तर बघत राहा ट्रॅव्हल विथ प्रवीण. नाशिक पुणे महामार्ग सोडल्यानंतर उजवीकडे वळण घेतल्यानंतर चापडगाव हा रस्ता लागला आणि चापडगाव रस्त्याच्या जवळच हे रामहरी आव्हाड यांचं शेती आपण बघू शकता. खूप मोठं क्षेत्र आहे त्यांचं. आता त्यांनी शेवंती या पिकाचं म्हणजे फुल आहे ते शेवंतीचे फुलं, त्याची लागवड केलेली आहे तर त्या जमिनीमध्ये. ती पण मी तुम्हाला जाता जाता दाखवतो. मजा येणार आहे. तुम्ही बघू शकता खूप मज्जा करत करत आपण निघालोय. आणि तसंच जेवणाचं साहित्य देखील आपण गाडीत टाकून घेतलं आहे. तिथे बिर्याणी बनवायचं बेत आहे, ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी. तर बघा तुम्ही, अशा प्रकारे हे रामहरी आव्हाड यांचं शेत पुढे आपल्याला दिसतंय. जे व्हाईट व्हाईट आहे ते इथनं टर्न मारल्यानंतर आपण बघू शकाल फ्लावर, काही कोबी देखील त्यांनी लावलेलं आहे आपल्या शेतामध्ये. बघा हे पूर्ण इथून जवळपास 2 ते 3 एकरमध्ये हे पूर्ण शेवंती फुलाचं पीक लावलेलं आहे. आणि समोरच त्यांचा मळा आपण बघू शकता. ठिबक सिंचन या पद्धतीने ते शेती करता. बघू आपण आता, मी तुम्हाला थोडीफार शेती पण दाखवतो ब्लॉगमध्ये, तुम्ही बघत राहा. असा कच्चा रस्ता आणि बघता बघता आपण त्यांच्या मळ्यात, त्यांच्या राहत्या निवासस्थानी पोहोचलो. तिथे पिकअपला फळ्या लावायच्या होत्या. म्हणजे वरती आपण जे पुसेगावचं मैदान बघणार आहोत हिंद केसरीचं बैलगाड्याचं, तर त्यात वरती पिकअपवर बसून आपण ते मैदान बघणार आहे. तर त्यासाठी ज्या फळ्या लागता वरती, त्या इथे रामहरी आव्हाड यांच्याकडे ठेवलेल्या होत्या अक्षयने. तर त्या आपण इथून घेणार आहोत आणि गाडीत टाकून घेणार आहे. म्हणजे तिथे आपल्याला लागेल. पुढंच त्यांचा गोठा होता समोर, तिथे त्यांचा बैल जोडा बांधलेला होता, तो पण दाखवतो मी तुम्हाला पुढे. आणि काही मटेरियल होतं जे कुकिंगसाठी लागणार आहे आपल्याला पुढे, ते पण टाकून घ्यायचं होतं. जे हात दाखवत आहे आपले ते जयराम भाऊ आहे, कुकिंग एक्सपर्ट, तेच बनवणार आहे. हे बघा, हे रामहरींचा घर. आणि सागर, आपला सागर काकड मित्र आहे. त्याला शेतकरी असल्यामुळं सकाळी लवकरच जेवणाची सवय, त्यामुळे त्यांनी पहिलेच जेवणाला सुरुवात करून दिली. आल्या आल्या म्हणे मला होत नाही, लवकर जेवण लागतं. आणि काही न खाल्ल्यामुळं घरून निघताना त्यांनी पहिले जेवणाचा बेत टाकला. मी पण नंतर जॉईन झालो, थोडाफार नाश्ता करून घेतला. म्हटलं रस्त्याने परत कुठं थांबणार, कुठं काय तर बघू आपण. बघता बघता निघाल्यानंतरच मित्रांनी एका ठिकाणी हे हॉटेल होतं, तर तिथे थांबवली गाडी. पण 1-2 मित्र म्हणे काही व्यवस्थित टेस्ट नाही इथे, तर मग आम्ही तसंच पुढे निघालो आणि कुठंतरी रानभोजन करू म्हणे. सर्वांनी डबा घेतलेला होता सोबत, तर मग कुठंतरी थांबून रानभोजन करण्याचा निर्णय ठरला. सगळ्यांनी सेल्फी काढत, काही व्हिडिओ काढत
मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अजून पुढे बरंच काही आहे, तुम्ही बघत राहा. मज्जा तर खूप येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. आणि पिकअप गाडी अक्षय शेटची 80 स्पीडला लॉक असल्यामुळे जास्त जोरात पण चालवू शकत नव्हतो. 80च्या पुढे ती ॲक्च्युली पळतच नाही. 80ला लॉक करून दिलेली कंपनीने. पण चांगलं आहे ते, स्पीडवर कंट्रोल ठेवण्यासाठी अशा मोठ्या गाड्यांना स्पीड कंट्रोल असलंच पाहिजे, म्हणजे टेन्शन नसतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही स्पीड कंट्रोल पाहिजे की नाही. रस्ता खूप सुंदर होता. हा नाशिक पुणे रोड आहे चापडगावून बाहेर निघाल्यानंतर. आणि लगेच आम्ही एक मस्त असं रान बघून तिथे रानभोजनाचा आस्वाद घेतला. कांदापात, बटाट्याची चटणी, फ्लावरची भाजी, पापडाची चटणी आणि रानभोजन करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. तर रस्त्यात सेल्फी आणि काही व्हिडिओ काढू म्हटलं.
लांबून लांबून बैलजोडा मालक आपल्या बैलांना घेऊन पाठी दाखवायला येत होते. आणि आम्ही आत्ताच लेट उठल्यामुळं म्हटलं चला जरा फ्रेश बिशू, म्हणून बाजूलाच इथे गव्हाचं शेत होतं आणि तिथे पाणी चालू होतं शेताला. तर म्हटलं इकडेच फ्रेश होऊन घेऊ आज. काय हॉटेलला वगैरे जायला तर वेळ नाही, आता मैदान तर सुरू होऊन गेलं आहे. आणि उठायला लेट झाल्यामुळं हे बघा तुम्ही समोर सनराईज बघू शकता. 8:30चा सनराईज. आणि गहू तुषार सिंचनाने पाणी चालू आहे गावाला. आणि तिथेच पाण्याचा स्रोत असल्यामुळे आम्ही काही मित्रांनी इथेच आंघोळी करून घेतल्या. आणि नंतर परत येऊन बैलगाड्याचा आनंद घ्यायला सुरुवात झाली. बघा ते काय बैल, काय फिरक्या, काय हाके, काय ती गर्दी, बापरे 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 बापरे, एक नंबर, मज्जाच मज्जा. पण एक नंबर केलेली पुशेगाव मैदानामध्ये मित्रांनो. तुम्ही बघू शकता बॅरिगेट जसे क्रिकेटला असते साईडने बसायला, तसे दोन्ही साईडने बॅरिगेट लावलेले. आणि पिकअप मालक आहे ते स्वतःच्या पिकअप उलट्या लावून त्यावरच फळ्या टाकून मस्त बसलेले असतात. इतकी मज्जा येते तुम्हाला सांगतो, एखाद्या यात्रेपेक्षा कमी नाही हा व्ह्यू. आज मज्जाच मज्जा येत होती. प्रत्येक बैलाचं नाव वेगळं, गटाचं नाव वेगळं, हाक्याचं नाव वेगळं, काय ती मजा, बापरे 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 बापरे. आणि बैलगाडा आपला विन झाल्यानंतर तो त्यांच्या मालकांचा उत्साह पाहण्याजोगताच राहतो. आम्ही पण जरा पाठीवर जाऊन आनंद घेऊ म्हटलं. अक्षय शेटला म्हटलं चला जरा फोटो व्हिडिओ काढू. पाठीवर मध्यभागी जाऊन मस्त आनंद घेत होतो आम्ही. आणि तेवढ्यातच एक गर्दी दिसली. आपल्या संभाजीनगरकडचा बैल लखन आणि त्याचे सहकारी मालक वगैरे सगळे येताना दिसले. आमच्या मित्रांमध्ये एक मित्र होता, तो म्हणत होता लखनच बाजी मारेल. आणि एक मित्र होता तो म्हणे मथुर बाजी मारेल, राहुल शेठचा मथुर. आणि बघता बघता मथुरचं पण आगमन झालं. म्हणजे यानंतरचा 4 नंबरचा गट जो पळेल तो मथुर पळेल. बघू आता मथुर मारतो की. हे बघा मथुर, काय ती गर्दी, काय ते बघे, बापरे बापरे बापरे. राहुल भाईंचा दारारा जबरदस्त आहे. आणि आजूबाजूला त्यांचे सहकारी मथुर नावाच्या पाट्या घेऊन देखील आपल्याला धावताना दिसतात. पुशेगाव हिंदकेसरी मैदान हे सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित होणारी एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक बैलगाडा शर्यत आहे, जिथे महाराष्ट्रातून विविध बैलगाड्या आणि त्यांच्या जोड्या भाग घेतात. ज्यात अलीकडेच सचिन आणि लक्षा या खोंडाच्या जोडीने इतिहास रचला. असे हे मैदान शौर्य, वेग आणि बैलगाड्या शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुशेगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त याचे आयोजन होत असते. या मैदानात विविध बैलगाड्यांच्या जोड्यांचा चित्तथरारक शर्यती आपल्याला बघायला मिळतात. खिल्लार आणि इतर जातींच्या उत्तम बैलांचे प्रदर्शन देखील आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले बैलप्रेमी आणि प्रेक्षक देखील आपल्याला बघायला मिळतात. हे मैदान बैलगाडी शर्यतींच्या शौर्य आणि वेगाचा अनुभव घेण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे, असे यावर म्हटले गेले आहे. 111 गट, 12 सेमीफायनल व 1 फायनल असा तब्बल 124 फेऱ्यांचा खेळ दिवस उगवता सुरू झाला आणि मावळताना संपला.
पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान मंगळवारी पार पडले. प्रथमच चिठ्ठीवर दोन्ही बैलगाडा मालक आणि बैलांची नाव व एकच चिठ्ठी अशा प्रकारे नोंद घेत 1200 गाड्यांची नियोजन असलेल्या मैदानात 1000 पेक्षा जास्त विक्रमी गाड्यांची नोंद झाली होती. 111 गट, 12 सेमीफायनल व एक फायनल अशा तब्बल 124 फेऱ्यांचा खेळ दिवस उगवताना सुरू झाला आणि मावळताना संपला. राज्यभरातून अनेक छोट्या मोठ्या नावाजलेल्या बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. सकाळी 7:45 पासून मैदानातील पहिली फेरी पळायला खाली गेली आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आत फायनलचा फेरा सुटला होता. शर्यतीच्या गटापासूनच काटाकिर्र लढती पाहायला मिळाल्या. अनेक नवख्या बैलांनी गट पास केला. काहींनी काटाकिर्र लढत दिली. घासाघीस झाली. बकासूर आणि पाखऱ्याला प्रभू आणि पक्षाने दिलेली लढत बघण्यासारखी होती. अनेक सामान्य बैलगाडा मालकांची बैल या मैदानात उजेडात आली. इतर मैदानातील फायनलचा गुलाल आणि पुसेगावचा गट पास बरोबरीचाच. सेमीफायनलमध्ये टॉपच्या लढती पाहायला मिळाल्या. काही सेमीफायनलमध्ये अपेक्षित बैलजोडींना तोडीस तोड लढत देऊन विजय मिळवून नवीन चेहऱ्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला. रन मशीन अच्युत ड्रायव्हर रेठरेकरने साखरवाडीच्या बावऱ्यासह मथुरला पुन्हा एकदा फायनलला पात्र केला. तर दुसरीकडे फॉर्च्युनर आणि वडकीचा हिंदकेसरीचा मानकरी लखनने पंढरशेठ फडकेंच्या सर्जासह दिमाखात फायनलमध्ये धडक दिली. सोबत महत्त्वाची म्हणजे वडकीच्या हिंदकेसरी मैदानात फायनलला 2 नंबरला राहिलेली सचिन आणि लक्षा ही आदत जोडी ही फायनलला राहिली. फायनलमध्ये आदत आणि लक्षा आणि लखन व सर्जामध्ये काटाकीर लढत झाली. यावर्षी प्रथम क्रमांकाचा पुसेगाव हिंदकेसरीचा बैलगाडा शर्यतीचा मान शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा सचिन आणि चांदेगाव येथील लक्षा या बैलजोडीला मिळाला. लखन आणि सर्जा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. मथुर आणि बावऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गोविंदा बलमा 4 तर पक्षा आणि फंट्या 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. शंभू आणि सोन्यानं 6वा तर रामाशेठ आणि वजीरनं 7वा क्रमांक पटकावला. मैदानावरती पुसेगावच्या हिंद केसरी मैदानावरती आलेलो आहोत. तर तुम्ही पण या हिंद केसरी मैदानाचा आनंद घ्या. मी पण एन्जॉय करते, तुम्ही पण एन्जॉय करा. खूप मजा येते. लोक पण जरा तुडवले जातात. आपले जे लोकप्रिय बैल आहे म्हणजे मथुर झाला किंवा आपला बक्कासूर झाला, त्याबद्दल काय बोलाल का? हा बोला ना. ते बैल असे आहेत की पळण्यात एकदम म्हणजे फास्ट आहेत. प्रत्येक मैदानावर त्यांनी आजपर्यंत नाव गाजवलंय आणि इथून पुढं पण नाव गाजवतील. आणि छान प्रकारे म्हणजे असे पळतात आणि छान प्रकारे ते. शर्यत सुरू असताना तेवढ्यात बकासूरचं आगमन झालं. तुम्ही बघू शकता बकासूरला बघण्यासाठी बघ्यांची गर्दी. आणि एवढं लांबून तर खरं सांगायचं झालं बैलाचं नामोनिशान दिसत नाही आहे मध्ये. फक्त झेंडे आणि फलक दिसत आहे आणि त्याचे चाहते. बकासूर नावातच बैलाचं रौद्ररूप आणि बैल कसा आहे हे समजतं. पिकअपवरून खरं तर ही स्पर्धा बघण्याची मजाच वेगळी होती. खूप मजा येत होती. मी तुम्हाला शेवटी काय घडलं आहे काय नाही घडलं, कोण जिंकलं कोण नाही, आता तुम्हाला सेमीफायनलची तर माहिती दिली मी. फायनलची पण पुढे देतोच पूर्ण इत्यंभूत माहिती. पण बघा तुम्ही बघता बघता संध्याकाळ झालेली होती. म्हणजे 3:30 ते 3 वाजेचा टायमिंग झाला होता. आणि जवळपास 70-75% गट गाड्या या झाल्या होत्या. तर पुढे अजून काय होतं ते सांगतोच आहे मी तुम्हाला. काही गट तर एवढे चुरशीचे होत होते म्हणजे अगदी 4 बोटं 2 बोटं एवढ्या अंतराने गाड्या लागत होत्या. आणि तुम्ही बघितलं असेल मागाच्या गाडीत लक्षा आणि सचिन जी आदत जोडी आहे
त्यांनी पण गट पास केलेला आहे आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. मथुरने देखील गट पास केलेला आहे. मथुरने देखील सेमीत प्रवेश केलेला आहे. बघू अजून काय काय होतं काय नाही. आणि आम्ही असं वरती बसून खूप मस्त असा आनंद घेताना गणेश शेठ, अक्षय शेठ, रामहरी शेठ, जयराम भाऊ मध्यभागी बसले होते. थोडं घाबरवत होतं कारण की त्यांचं वजन जास्त असल्यामुळं असं वाटतं पाळ्यात उठता का काय. मजा येत होती एकदम. मजा घेत घेत नाश्ता, चहा, कॉफी थंड घेत बघायला एकदम. आणि तुम्ही बघा गणेश शेठ मथुर करताय. त्यांची या जोडीनी म्हणजे त्यांच्या बैलांनी मथुरचे ते चाहते खूप मोठे. त्यांनी गट पास केल्यामुळं ती खुशी होती. बघा पुढे काय काय होतं काय नाही तुम्हाला दाखवतो, सांगतो. बघा सेमीफायनल चालू झाल्यानंतर गर्दी बघा, ते मैदान आणि तो मथुर बैल येताना तिकडनं आणि लखन हा देखील बैल येताना फुल तुडुंबाशी गर्दी भरलेली आपण बघू शकता. आणि सनसेट पण बघू शकता. काय होतं काय नाही अजून तुम्हाला सांगतोच आहे पुढे. पण जबरदस्त एक नंबर हिंद केसरी मैदान पुशेगाव. असंच नाही म्हणत की या मैदानाचं एक अनन्य साधारण असं महत्त्व आहे. सगळ्या मैदानांपेक्षा महत्त्वाचं मैदान हेच समजलं जातं. इथे एकदा गुलाल लागला बैलाला की वर्षभर ज्या स्पर्धा होत्या सगळीकडे तो बैल गुलालातच राहतो असं म्हणतात. बघा तुम्ही बघू शकता काय गर्दी, काय लोक आहे. समोर बघा, मी तुम्हाला सकाळी बोललो होतो ना त्या डोंगरावर बघा पूर्ण पब्लिक बसलेली आहे. सगळ्या साईडनी पूर्ण डोंगर दिसतच नाही, सगळं पब्लिक. एक नंबर काय ती गर्दी, बाबा 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 बाबा. आणि बघता फायनलला सुरुवात झालेली आहे. तर काय होते पुढे काय नाही मी तुम्हाला सांगणारच आहे. बघत राहा तुम्ही. हिंदकेसरी मैदानात लक्षात राहणारी गाडी ठरली खडकवासलाकरांची बुलेट आणि बलमा. पहिल्याच गटाला पहिल्या तासावरून गटपास, सेमीला सुद्धा कड आणि फायनलचा गुलाल सुद्धा कडेने घेतला. बुलेट बलमासह 5 गाड्या फॉल झाल्यानं उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मानकरी ठरल्या. त्यात चिंचोळेकरांचा घरचा साज अर्जुन आणि राजा, VIP राणा आणि बादशाह, सम्राट आणि तेजा, कारगिल आणि डॉन गुलालात राहिले. एकंदरीत जल्लोषात पुशेगाव हिंदकेसरी मैदान पार पडलं. बैलगाडा मालकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली होती. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो लोकांची पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचा आनंद घेतला. पुसेगाव हिंदकेसरीचा गुलाल घेणारी बैल पुढील वर्षभर गुलालात राहतात हा इतिहास आहे. या बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीन पुसेगावमध्ये दाखल झाले होते.